अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर दत्त जयंती आता अगदी तोंडावरती आलेली आहे आणि या दत्त जयंतीच्या काळामध्ये बघा गुरुचरित्राचं कोणी पारायण केलं होतं किंवा बरेच ज्यांना आपापल्या सोयीनुसार सेवा केल्या होत्या. कोणी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं होतं, तर कोणी स्वामी चरित्र सारामृतचे पारायण केलं होतं, किंवा कोणी फक्त गुरुचरित्राचे काही अध्याय होते मोजके, त्या अध्यायाचं वाचन केलं असेल. पण तुम्ही सेवा कुठल्याच केल्या नाहीत आणि तुम्हाला जमल्याही नाहीत, तर आत्ता फक्त एकच दिवस दत्त जयंती त्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे. म्हणजे अगदी ही सेवा करताना गुपचूप करायची आहे. म्हणजेच कुठलंही तुम्हाला अध्यायाचं वाचन करायचं नाही किंवा कुठलीही काही तुम्हाला विकत आणायचं नाही, काहीही करायचं नाही. फक्त तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे कसा लावायचा संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून छान छान व्हिडिओ बनवणार आहे. काही बनवलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यासाठी एक लाईक करा आणि छानशी एक श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त अशी एक कमेंट करा. तर काय करायचं आहे आपल्याला, दत्त जयंती कधी आहे, तर यावर्षी खूप छान योग आहे बघा. 2 दिवसामध्ये दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. काही ठिकाणी बघा 14 डिसेंबरला साजरी करणार आहे, तर काही ठिकाणी 15 डिसेंबरला. तर स्वामींच्या केंद्रामध्ये जर बघा 15 तारखेला साजरी केली जाणार आहे. आणि जिथे तर दत्त मंदिर असतात तिथे तर बघा 14 डिसेंबरला साजरी केली जाते सायंकाळी 6 वाजता. तर तुम्ही दोन्ही वेळेस मंदिरामध्ये हजर राहायचं आहे दत्त जयंतीला. तर तेही शक्य नसेल तुम्हाला मंदिरात दत्त जयंतीच्या जन्मोत्सवाला हजर राहणे किंवा त्या काळामध्ये तिथं थांबणे तुम्हाला शक्य नसेल, तर गुपचूप फक्त तुमच्या सोयीनुसार अगदी 5 मिनिटाची सेवा आहे ती फक्त करायची आहे. ती कुठली, तर ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार दोन्ही दिवसांपैकी एक दिवशी करू शकता. 14 डिसेंबरला किंवा 15 डिसेंबरला. त्या शनिवार रविवार आहे, त्यामुळे शक्यतो सुट्टी असणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेळ हे असेलच. नसेल तर वेळ काढा. अगदी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळची केली तरी चालेल. तर बघा 14 तारखेला किंवा 15 तारखेला कधीही करा. ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहे त्या अगोदर तुम्ही सर्वात अगोदर सकाळची लवकर उठायचे, आंघोळ करायची, घरातली देवपूजा आटपायची. देवपूजा म्हणजे काय, त्या दिवशी दत्त महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि छान अशी पूजा करायची, फुलं वगैरे वाहून छान देवपूजा करायची आहे. कारण की त्या दिवशी दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे छान त्यांच्या मूर्तीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो असेल, काही मूर्ती असेल तर काहीकडे फोटो असेल, तर फोटो ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचा आहे. फोटोला हार वगैरे व्हायचा आहे, घालायचा आहे. आणि जर तुमच्याकडे दोन्ही असेल, फोटोही असेल आणि मूर्ती असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. छान मूर्तीला अभिषेक घालायचा, फुले व्हायची, फोटोला पुसून घेऊन हार घालायचा आहे. ही छान देवपूजा करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. सगळ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा. जर तुम्ही पारायण वगैरे करत नसाल, काहीच कुठलीच सेवा नाही केली, तर ही सेवा तरी करू शकता. हा उपवास कधी करायचा आहे, ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्या दिवशी. तर उपवास कसा करायचा, की ह्या उपवासाला खिचडी खात नाही, तर तुम्ही फलाहार घेऊन उपवास करू शकता. जर तुम्ही आजारी असाल किंवा उपवास करू शकत नाही, तर नाही केला तरी चालेल, पण केला तर चांगलंच आहे. नाही जमलं नका करू, पण हा उपाय फक्त करा. उपाय काय करायचा, त्या दिवशी बघा अगदी सकाळचं 14 तारीख असेल तर सकाळचं केलं तरी पण चालेल. पण सकाळचं जर तुम्ही ब्रह्मांड मुहूर्तावरती जर हा उपाय करणार असेल, तर 15 डिसेंबर रोजी तुम्हाला हा ब्रह्मांड मुहूर्तावरती उपाय करायचा. ब्रह्मांड मुहूर्तावरती म्हणजे किमान 6 वाजता तरी, पहाटे 6पर्यंत ब्रह्मांड मुहूर्त असतो. तर त्यावेळेस बघा अंधार असतो. आता थंडीचे दिवस आहेत, अंधार असतो बऱ्यापैकी, कोणी उठलेलं नसतं किंवा जास्त माणसांची दरवळ नसते. त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता. 6 वाजता तुम्ही आंघोळ करून देवपूजा करून आटपून तुम्ही जिथेही हे असेल बघा, उंबराचं म्हणजेच औदुंबराचं झाड असेल, औदुंबर वृक्ष तुम्हाला कुठेही मिळेल. अगदी स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा जिथे दत्त मंदिर आहे तिथे तर असतोच असतो. स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये आणि दत्तांच्या मंदिरामध्ये औदुंबर वृक्ष असतो. तिथे नसेल तर कुठं ना कुठं असतो बघा. औदुंबराची झाडं भरपूर ठिकाणी असतात, कुठं ना कुठे असेल. त्यामुळे औदुंबराचं झाड तुम्हाला जर माहीत नसेल तर अगोदर माहिती करून ठेवा की झाड कुठे आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी उपाय करणार आहे त्या दिवशी तुमची पळापळ होणार नाही. तर काय करायचं, एक तुपाचा एक ह्याचं
मातीचा दिवा म्हणजे थोडक्यात पंती, आपण दिवाळीला पंती वगैरे आणतो का नाही, तशी पंती म्हणजे मातीचा दिवा. एक मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप घालायचं. तूप म्हणजे गाईचं तूप, दुसरं म्हशीचं वगैरे नाही, फक्त गाईचं तूप घालायचं. ते तूप पिवळं असणं जरुरी आहे. ते तूप पिवळं असणं जरुरी आहे. जर गाईचं तूप हे नेहमी पिवळंच असतं, तरी पण पिवळंच तूप आपल्याला घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये वात घालायची आणि तो दिवा तुम्हाला औदुंबर झाडाला दिवा लावायचा आणि औदुंबराची पूजा करायची. दिवा लावायचा तुपाचा आणि अगरबत्ती वगैरे फुलं वाहून पूजा करायची आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या. आणि जो तुम्हाला कुठला दत्त महाराजांचा मंत्र येत असेल, तो मंत्र म्हणत औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा तुम्हाला नाही, 11 प्रदक्षिणा घालताना जर तुम्हाला कुठलाच मंत्र येत नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हटला तरी चालेल. हे बोलत बोलत तुम्ही या 11 फेऱ्या मारायच्या. आणि ज्या वेळेस तुम्ही दिवा लावणार आहे, तिथे दिवा पेटवणार आहे, तेव्हा दिवा पेटवताना तुम्हाला एक इच्छा बोलायची आहे, ती औदुंबर झाडाला. तुमची कुठली इच्छा आहे ती इच्छा बोला आणि दिवा लावा. आणि दिवा तुमच्या 11 प्रदक्षिणा होईपर्यंत दिवा हा चालू राहिला पाहिजे. त्या हिशोबाने त्यामध्ये तूप घाला, वात त्या हिशोबाने बनवा, जेणेकरून तुमच्या 11 प्रदक्षिणा होईपर्यंत दिवा तेवत राहिला पाहिजे. आणि झाडाची पूजा करा आणि नंतर तुम्ही घरी आला तरी चालेल. आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये कुठेही दर्शन घेण्यासाठी अवश्य जायचं आहे. कारण की याच्यामध्ये दत्ताचा जन्म झालेला जन्मकाळ आहे. त्यामुळे दत्त महाराजांचा म्हणजे आपलं जास्त करून आपण केलेल्या सेवा, इच्छा, बोललेली इच्छा त्यांच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे आवर्जून या काळामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हा तो छोटासा मी उपाय सांगितला होता, हा उपाय तुम्हाला कोणालाही सांगायचा नाही, मनात ठेवायचा आणि करायचा. जर तर काहींचं म्हणणं असेल की ताई सकाळचं नाही जमणार, ठीक आहे, मग तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा. पण शक्यतो सकाळच्या वेळी गर्दी नसते आणि एवढं काही कोणी नसतं, त्यामुळे करा तुम्ही हा उपाय करा. दिवसभर करणार असेल तर मंदिरामध्ये गर्दी राहते, तर मग गर्दी राहते, त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळचं हा उपाय करा. तर जी काही तुमच्याकडून सेवा म्हणजे आत्ता खूप इच्छा होती पण सेवा करता नाहीत आल्या, नाही का, गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा कुठल्याही सेवा नाही करता आल्या, तर फक्त या दिवशी एवढी एकच सेवा करा आणि नामस्मरण भरपूर करा. जेवढं होता येईल वेळ तेवढा एकच दिवस नामस्मरण करा किंवा 2 दिवस. आणि हा दिवा तुम्ही 1 दिवस लावा किंवा 2 दिवस लावा, कारण की 2 दिवस दत्त जयंती आहे म्हणजे पौर्णिमेचा कालावधी असला पाहिजे. दिवा लावताना पौर्णिमेचा कालावधी असला पाहिजे. तर 14 तारखेला सकाळचं पौर्णिमा नाही आहे, तरी पण तुम्ही त्या दिवशी दिवा लावला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा लावा दिवा, कारण की दिवा लावण्यासाठी आपल्याला पौर्णिमेचा काळ हवा आहे. जर सकाळचं तुम्हाला नाही जमलं तर 14 तारखेला 5 नंतरनं पौर्णिमा लागते 5 वाजता, तर 5 वाजता तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला दिवा लावला तरी चालतो. आवर्जून दिवा लावताना मनोभावे म्हणजे अगदी तिथे स्वतःला पूर्ण फक्त तुम्ही आणि दत्त महाराज एवढेच, म्हणजे दोघंच साक्षात बोलत आहात अशा रूपाने तुम्हाला अगदी मनोभावे ती जी काय तुमची इच्छा आहे ती दिवा लावताना बोलायची आहे. आणि बघा, तुम्ही ह्या काळामध्ये तुम्ही ज्या कुठल्या सेवा उपाय करता किंवा काही दत्त महाराजांकडे मागणं मागता ते पूर्ण होतात का, तर होतात. आणि तुम्ही या सेवा करा, तुमचे अनुभव घ्या, मला कमेंटमध्ये